आता सूर्य येईल ना आता इकडे इकडे कुठं तिकडे तिकडे बी ऊन होतं मग लागतंय इकडे काळ होईल ना मात्र काळ होईल मी केस पण नाही विचारेन अजून नाही थांब ना जरा हो कांदे टाकायचे आमच्या पिकनिकचा ठेसा बनतोय हिरवी मिरची मस्त चटाकेदार दोन दोन भाकरीचं बिल दोन तीनचं बिल घेतो आमची आज काळूबाई मंदिरात पिकनिक आहे पिठलं भाकरी गरमागरम बनवत आहे आम्ही या दीदी बनवतात ते गरम गरम भाकऱ्या गरमागरम काळूबाई मंदिरात आमची आहे पिठलं भाकरीची पिकनिक हरिपाठ मंडळाची एक्झारबिया हरिपाठ मंडळाची या दीदी बघा गरमागरम त्या दीदी भाकरी बनवतात ते हाताने ते पण आपण जसं या भाकऱ्या तिथं बाहेर आपण धाब्यात खाल्ल्या तर 40-45 रुपयाची एक एक भाकरी असते त्याला इतकी मेहनत असते बघा त्या सेवेच्या हिशोबाने आमचा ग्रुप आलेला आहे मस्त ते भाकरी बनवत आहे 2 चुली चालू केलेल्या आहेत हा की पटापट भाकरी गरमागरम सगळ्यांना मिळवणी याची मजा वेगळीच असते आपण जे गॅसवर खातो हे जसं की आपण आयुर्वेदिक औषध असतं तसं ते लाकडी पेटवून असा म्हणजे अग्नी तयार करून चुलीवर भाकरी बनवतात जसं छोट्या छोट्या गावामध्ये असतं तसं सगळे सेवा करतात ते ज्यांना जशी जशी सेवा करता येत आहे त्या त्या हिशोबाने सगळ्या माता आहे बहिणी सेवा करत आहे ते आमचे कल्पना बहीण फोनवर कोणाचा मेसेज आला असेल कारण ते हँडल करतात सगळ्यांचा ग्रुपवर त्यांची जिम्मेदारी पण असते ही आमची दिशा बहीण की एकदाच आपण जसं पोळीचं पीठ मळून भाकरीची या पोळीची गव्हाची पोळीची थप्पी लावतो तसं नसतं म्हणजे म्हणून तर बाहेर त्या याच्या ढाब्यामध्ये म्हणा ते आपलं राजस्थानीचं नसतं ते लागेलं प्रदर्शनी बाहेर तर 40-45 रुपयात पण अशी भाकरी भेटते ती हे बघा आमचे दीदी आहे शेतातले त्या बनवत आहे सगळ्या बहिणी आपापल्या सेवामध्ये लागलेले ज्यांची जशी कला आतली कला असते ही वरून शिकायची नसते आतमधलं जसा गुण असतो ते बघा आता किती मोठी भाकरी बनवली बघा हो ना इथं पीठ मळणं काम चालू आहे थोडं थोडं पीठ मळून गोळा तयार करून इथं पास होतोय जसा की कारखाना आहे त्या हिशोबाने हे सगळं चालू आहे बघा या टोपलीमध्ये बघू शकता हे बघा दुसरी भाकरी गरमागरम आलं की नाही तोंडात पाणी मग असं ना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हरिपाठ आपल्या एक्झारबियामध्ये हरिपाठाचं मंडळ चालू आहे सगळ्या बहिणींनी खूप मेहनतीने ते मंडळ चालू केलेलं आहे बघा गरमागरम आता इथं पण पीठ मळणं दुसरी जगह चालू आहे 2-2 तवे चालू आहे या बहीण आहे त्या पण सेवा त्यांना जे दिसतं ते सेवा करत आहे सगळ्या हे बघा बघा पटापट चालू आहे सेवा आता समोर बघा त्या दुसऱ्या बहिणी अजून येत आहे बघा तिथं डोंगरावर आबडदोबड रस्ता आहे तरी पण त्यांचा भाव बघा हरिपाठाचा किती तेवढं चालून हळूहळू पण येत आहेत बघा कशा इंटरेस्ट देत आहेत सगळ्या जणी बघा हो ना हे आपल्या एक्झारबियाचं हरिपाठ काळूबाईचं मंदिर जे खाली आहे तिथं पिकनिकचं हरिपाठ पिकनिक मंडळ त्यांचं आयोजन आज केलेलं आहे ते पण महिला मंडळनी त्याचे जे अध्यक्ष आहे सेवा देणारे
मॅनेज करणार ते आहे कल्पनाबेन म्हणून. बाकीचे सगळ्या बहिणी आहेत त्यांच्या सेवेसाठी, कारण सगळ्या असल्यावरच हे मंडळ चालू शकतं ना, एकाचं काम नसतं ह्याच्यात. सगळ्या सेवा देत आहे. बघा आता हे आमचे गुरुबाई आहेत, त्यांनी दुसरी चूल अशी चालू केलेली आहे. त्या दुसऱ्या चुलीवर पण पटापट भाकरीचं काम गरमागरम बनवण्याचं काम चालू आहे. या बहीण आहेत त्या त्यांना थोडे सेवामध्ये मदत करत आहेत. बघा बघा इथं हा जसं की हे बाजरीची भाकरीचा कारखाना चालू झालेला आहे असंही समजलं तरी चालेल. बघा थोडं थोडं पीठ मळणं चालू आहे. किती मेहनत आहे या एक भाकरी बनवण्यासाठी. पण बघा बघा आता ही भाकरी शेतात पिकते, पिकल्यानंतर जे रोप लावलं जातं, नंतर त्याच्यात दाणे भरतात. दाणे भरल्यानंतर ती ज्वारी पिसली जाते. पिसल्यानंतर अशी भाकरी पीठ बनतं, भाकरी बनवली जाते. त्यानंतर आपलं अन्नाची तृप्ती आपण करतो, ती भाकरी आपल्या पोटात जाते. बघा बघा सुटलं का नाही तोंडात पाणी, गरमागरम भाकरी. आता जे बघत आहे व्हिडिओ त्यांनी तशीच खाऊन घ्यायची व्हिडिओमधनं उचलून, कारण ते पाणी सुटलं की अशीच खावी लागते. जे इथं हजर असतात हां ते तृप्त होऊ शकतात. बघा बघा पटापट सेवेचं काम चालू आहे. बहिणी सगळ्या येत आहे. हिचं ठेसा बनत आहे. बघा ठसका लागत आहे तरी कल्पना बहीणला काही फिकर नाही. ते इतके मग्न झालेले आहेत की ठसका लागो काही लागो, लेकिन मला ठेचा बनवायचा आहेच. सही बात है, सही बात है कल्पना बहन. देखो यहाँ पे प्याज काटना चालू है, इधर अश्रुधारा बह रही है. देखो ये राम कृष्ण हरि की प्रेम के अश्रु है. देखो देखो वो हिसाब से यहाँ पे काम चल रहा है. किसी को थकान नहीं, हंसते मुँह. देखो देखो स्माइल्स. ठेसा ठसका लग रहा है लेकिन स्माइल देखो कल्पना बहन की. देखो दिशा बहन की. देखो देखो ये बहन अभी पहाड़ के ऊपर आबड़-दोबड़ रास्ते से चल के आए हैं. थोड़ी देर वो विश्राम कर रहे हैं क्योंकि चल के आना और रास्ता भी थोड़ा आबड़-दोबड़ था तो थोड़ा थक गए हैं. बहन जी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बघा आता या बहीणजी पण ते प्याज कांदा चिरण्याचं काम चालू आहे. एक दुसऱ्या आहे बहीणजी ते त्यांना मदत करत आहे सेवेसाठी. सगळ्या एकजूट होऊन, एकजूट, एक विचार, एकसारखी मेहनत, सगळ्यांच्या वेगवेगळ्या कला. बघा जिथं ज्यांना जी जागा दिसत आहे, असं नाही की हीच जागा पाहिजे असंच पाहिजे, त्या हिशोबाने हे सेवेचं काम चालू आहे सगळं. आता बघा तुम्ही भाकरी बघून, वो माँ की रसोई रहती है ना, वो चलो वहाँ पे तो होटल में तो नोकर चाकर ठेवलेले असतात, त्यांच्या हाताचं आपण खातो. पण माँ की रसोई आज एक्झारबिया टाउनशिप काळूबाई मंदिरचे प्रांगणमध्ये हरिपाठ मंडळ त्यांचे पिकनिकचं आयोजन केलेलं आहे. लकड़ी क्या काम हो गई आज? तेज करूँ आज? जास्त पाहिजे. आत्ता पण एक बहीण आलेली आहे, त्यांचं नाव वगैरे मला माहीत नाही, पण सेवाधारी ती पण वाटत आहे. सगळे भक्त मंडळ, हरिपाठ भक्त मंडळाचे. हे बघा बसायला येणार नाही. हे बघा दोन चुली चालू आहेत. बाजरीच्या भाकऱ्या गरमागरम बनवत आहे. ही तिसरी चूल
आता परत लावत आहे. त्याची तयारी चालू आहे. तिसरी चूल पेटवण्याची. 2 चुलीवर भाकऱ्या टोपली भरत आलेली आहे. ही आपली टोपली आहे, ती भाकरीनी भरण्याचं काम चालू आहे. गरमागरम भाकऱ्या. ही दुसरी चूल. आणि ही तिसरी चूल. आपण जसं म्हणतो ओरिजिनल खात टाकून पिकवलेलं भाजीपाला चांगला असतो, तसं हे ओरिजिनल अग्नी म्हणजे हे बघा ओरिजिनल आपल्याच्या हे बघा बघा त्याच्या अग्नीवर आपण गॅस नाही आहे याच्यात, हां चुलीवर चालू आहे हे काम. हे बघा या एक दीदी पण आलेले आहेत. आता सगळ्या येत आहे एक एक. साडे 10चा टाईम होता. आता किती वाजले? 10:30चा टाईम होता. आता गरमागरम झालं पिठलं भाकरी बनवून. हे बघा तिसऱ्या चुलीची तयारी. कालच म्हणत होत्या, काल म्हटलं रविवारचं काही जमलं नाही. मला परवाच्या दिवशी फोन आलेला कल्पनाताईंचा, या उद्या कधी येणार आहे. हे बघा हे छोटं बाळ पण एक आलेलं आहे. ते आपल्या हिशोबाने खेळत आहे. 2 बाळ आहे पिकनिकमध्ये. या 2 दीदी आहे बाकड्यावर बसून सेवा करत आहे. काही इथे सेवेचं काम चालू आहे. जोरात तयारी हरिपाठ मंडळाची. हे पिठलाची तयारी आहे. हे बघा बेसन घोटून वगैरे ठेवलेलं आहे ताईंनी. ठिचा हिरवी मिरचीचा. हे बघा आता हे बघा ताजी कोथिंबीरच म्हणतात ना, संबार कोथिंबीर. हां इथं म्हणजे सगळा ताजा माल आहे. ताजा माल म्हणजे शेतातनं लगेच तोडलेला आणि त्याच्याने आपल्याला पिठलं भाकरी सगळं बनवत आहे. सुकलेलं काहीच नाही. कढीपत्ता पण एकदम ताजा. बघा या 2 बहिणी आहेत त्या, त्यांना जिथेही जागा भेटलेली आहे तिथं ते कोथिंबीर साफ करत आहे पटापट. हिरवी छान मस्त सुगंधार है ना. काही लोकांना तर लगेच एकदम पिठाचा गोळा करतात, तसं पिठाचा गोळा करतात आणि एकेका भाकरीचं एक पीठ मळून बनवणं चालू आहे काम. हो ना. आणि ते पण असं नाही का लाटलं पोळीसारखं आणि झाली भाकरी. आणि ते पण असे हाताने म्हणजे एक भाकरीला किती प्रोसेस करावी लागते तेव्हा आपली एक भाकरी आपल्या पोटात जाते. हो ना. हे बघा ते पण हाताने असं थाबडून आणि असं नाही. आणि सगळ्या फुलतात एकदम नरम माखण्यासारखा. मक्खन म्हणतात ना, मुलायम तशा होतात ते. कडक पण नाही. हे बघा फुलली बघा कशी. ते पण हाताने फुलवतात, नाही चिमटा नाही काही नाही. आणि एकदम पातळ पोळीसारखी ती पण अशी हाताने बनवलेली. बघा एका चुलीवर. आता ही दुसरी चूल आणि ही आता तिसरी चूल. बघा तिसरी चूल पेटवलेली आहे. आता पिठलं बनण्याची तयारी चालू आहे. बघा हे आमच्या हरिपाठाचे जे मंडळ चालवतात ते कल्पना बहीण आहे. ते बघा बाहेरून पातीलं पण त्यांनी कसं किती मेहनत करून ते बाहेर जळू नये, पातीलं काळं होऊ नये. तर महिलांची ट्रिक बघा त्यांनी कशी ट्रिक केलेली आहे की पातेलं याच्या चुलीवर जाऊ पण नये. तर त्यासाठी त्यांनी इथून मेहनत करून बाहेरून त्यांनी माती अशी लावली. हे बघा आणि याच्यावर आता गरमागरम पिठलं बनवणार आहे.
पिठला तयारी करणार आहे. हे बघा, एक पातेलं छोटं आणलेलं होतं पण पिठलं पुरणार नाही. हे बघा, याच्यात पिठल्याची तयारी आहे. बेसन वगैरे कालवून ठेवलेलं आहे, कांदे, ठेचा सगळं चिरलेलं. तिथं पिठल्यासाठी तिसरी चूल चालू झालेली आहे. हे बघा, इथं आणलं मोठं पातेलं. आता या दीदीने मोठं पातेलं आणलेलं आहे घरून. आता त्याच्यामध्ये पिठलं बनवणार. हो ना. हे बघा, नाव काय तिचं? रुबी. हा, आता ही बघा, रुबी पण हरिपाठ मंडळामध्ये या दीदीने पातीला आणलं ना घरून. त्यांचं घर जवळ होतं इथे एक जरापासून, तर ती पण सेवेसाठी आलेली बघण्यासाठी. हो ना. हे बघा कसे लोक. हे बघा, छोटं बाळ खेळतंय, ते पण आलेलं आहे. ही छोटी गुडिया बघा, नजारा. हरिपाठ पिठलं भाकरीची पिकनिक काळूबाई मंदिरात 1000 बियामध्ये. हे बघा, इथं ते बघा, कल्पना ताईची धावपळ चालू आहे. पिठलं याच्यात पुरणार नाही, मोठं पिठलं पाहिजे, कारण बहिणी आहेत. हे तिसरी चूल. तिथं भाकरी चालू. हे बघा बघा कशी तयारी चालू आहे सगळ्यांची. तिथे ऊन आहे, कसे ते ट्रिकनी पातीलं ऊन आहे म्हणून पण ते चालू आहे धावपळ. आपलं हे पिठलं बनवायचं ना, तर ते पातेल्याची पण एवढी काळजी घ्यावी लागते की ते बाहेरून काळ पडू नये म्हणून. त्याच्यासाठी ही मेहनत चालू आहे. त्याला मातीचं लेपन वगैरे असे लावतात. म्हणजे बघा, आपण म्हणतो पण एकेका याला कशी कशी ट्रिक असते ती बघण्यासारखी आहे. काळूबाईच्या मंदिराच्या शेजारचा परिसर आहे. पूर्ण घनदाट जंगलाचा, झाडं वगैरे. हे प्रांगण इथनं साफ केलेलं आहे की तिथं काही प्रोग्राम वगैरे होऊ शकतो. हा लांबचा एरिया सगळा मंदिराच्या परिसराचा, बाहेरचा जंगलाचा. पिठलं बनवण्याचं काम चालू आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. म्हणजे आपण म्हणतो की भांडे वगैरे आपण बाजारातनं घेतोय, ते जर्मन कसं असेल ते असेल, पण काळ पडू नये त्यासाठी पण किती मेहनत करावी लागते. ते मला तर माहीत नव्हतं, पण आता ते काहीतरी कल्पना दिदी त्या पातेल्याच्या बाहेर असं फिरवत आहे. त्यानंतर ते चुलीवर चढलं जाईल. ते सगळ्या लाकडी वगैरे जळतात ते. अच्छा, हे बघा, पाहिलं ना. या पातेल्यात पिठलं बनणार आहे आता आमच्या पिकनिकचं. तर त्या पातेल्याची पिठलं बनण्याच्या आधी पातेल्याची पण एवढी सेवा करावी लागते. म्हणजे त्यानंतर आपण पिठलं खाऊ शकतो आणि चुलीवर ते पातेलं ठेवू शकतो. बघा, जे मंडळ चालवतात ते हरिपाठ मंडळ, मेसेज वगैरे टाकतात, ते त्यांचा ग्रुप आहे. आम्ही त्यांच्या हिशोबाने आम्ही ह्यामध्ये जॉईन झालेलो आहे. त्यांचा स्वभाव सगळ्यांना एकत्र करणं, एकजूट करणं, एकत्र करून सेवा करणं. आता हे सेवाधारी, हे आमच्या या बहीण पण सेवाधारी. काळूबाईचं या मंदिराच्या परिसरात आम्ही आज आलेलो आहोत. हा मंदिराचा बाहेरचा परिसर. चा नजारा आहे, जसं खेड्या गावात असतं त्याप्रमाणे. याच्यात आर्टिफिशियल काही नाही. एका बाजूला मुलं खेळत आहे, एका बाजूला रुबी बांधलेली आहे. या सगळ्या बहिणी, या दीदी आत्ता आल्या, त्या पण हरिपाठ वगैरे वाचत आहेत. ही तयारी या सगळ्या
एकजूट, एकमत, एकत्रता, एकत्र प्रेम ह्याला म्हणतात. त्या सेवेमध्ये तुम्ही बघू शकता. हे आमचं हरी पाठ. ही तिसरी चूल बघा. या बहिणी तरी एवढ्या बिझी झालेल्या आहेत, त्यांना फोन पण अटेंड करावा लागतो आणि सेवा पण देत आहे ते. हे बघा, एक एक बहिणी उठत आहे सेवा करून, एक 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 बहीण बसत आहे, कारण बाकीच्या पण सेवा असतात. हे बघा बघा, बोल तयार झाला. बोल दाखवा ना. हा बघा, भाकरीचा बोलच झाला ना आता. बाजरीची भाकरी कशी फुललेली बघा. हा फरक असतो, हाताने बनवलेल्या भाकरीचा हा फरक असतो. सगळ्यांमध्ये ही कला नसते. जे शेतीमध्ये करतात, प्रेमभाव असतो. आपण तर लाटण्याने लाटून घेतो. हे बघा आजी कसं एक 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 गोळ्याची पीठ मळून देत आहे. आणि इथं आता पिठल्याची तयारी चालू आहे बघा. पिठलं बघा, चूल पेटलेली, पिठलाची तयारी. बघा बघा, पिकनिकचा एन्जॉय बघा. बघा मुलांचा पण एन्जॉय बघा. रुबीचा बघा, त्याला पण काहीतरी पाहिजे. हा, पाणी पाहिजे. हे मालकीनं वाटतं रुबीची. बघा तिला म्हणते चुपचाप बैठो. या दीदी, या दीदी, या दीदी. भाकरी या. फोन पण घरी पण बघावं लागतं, घरचा व्यवहार बघावा लागतो. त्या बघा अजून पण एक ताई येत आहे. कोण आहे ते माहीत नाही मला, पण अजून येत आहे तिथं वरून. हे बघा, पिठल्याला तडका देत आहे. पिठल्याचा तडका चालू आहे. या बहीणजी आहेत, ते पिठल्याला तडका देत आहे. ही बहीणची सेवा देत आहे. एकाने राई टाकली, एकाने जिरा. ओपन स्पेसमध्ये अशी बनवायचं म्हणजे त्याला पण कष्ट लागत असतो, कारण जंगलात बनवणं चालू आहे. त्याच्यामध्ये घरून पण कोणाचा फोन असतो, त्याला पण मेसेज द्यावा लागतो. सगळं काम एकत्र चालू आहे. हा चोरस घालून टाकू का लसूण सगळं. पहिला जरा हे काम मिरची बघा ठेचा. मस्त मस्त व्हिडिओ काढायला लागलेत त्यांनी. पळापोळी केली, पीठ बी आलं असतं, भाजी बी आलं असतं, बेसन पीठ सगळं भाजूच होते. आणि सगळं एकखटी आणलं, पण आता देणारी तर दिलं नाही आपल्याला तेवढं पिठल्याचं काम इथे चालू आहे. गरमागरम आता तडका दिलेला आहे. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. बघा
ये एका उन्हात नको उभी राहू नये. बाय तुझी तर बाय होता पुढे तरी पण नाही घ्यायचं ते आणा इकडं आणि तिकडं नाही फरक पडतो वयाचं पण नाही लागत. कसं आहे गं? काय होत नाही मग ती आपण झालं आता होईल यार. हे बघा बघा एक 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 आता आपले किती झाले त्यात 13 आणि ह्या 25 भात आणले पण भात आणले भात आणले भात आणले मग भरपूर झालं हे भरपूर झालं. गाडीच्या मोजायची त्याच्यामुळे सगळे इथे या पीठ मळायचं आहे अजून बघा. या 4-5 भाकरीचं पीठ आहे. म्हणून म्हटलं अक्काकडे एवढा गोळा आहे. 3 भाकरी 4 भाकरी कशा तरी आहेत. 4-5. ताजी ताजी हिरवी मिरची मोठे झाले तिखट बी होतं चांगलं तसं त्याच्यामुळे जास्त भाकरी झाली नाही. मागच्या वेळेला आम्ही पातळ बारीक दळून आणलं. गोळा बनवत आहे भाकरीसाठी. आता उकळी यायला पाहिजे त्या तेलात जरा आता होईल मी हे घालू का हळद हळद टाकल्यावर हे होणार कसं लवकर अजून जाऊ दे चांगलं भाजलं का नाही रुपयाचं म्हणायला लागत. अजून पण एक बहीण आलेले आहेत. सगळे जसं जसा वेळ भेटत आहे तसे सेवेसाठी हजर होत आहे. नंतर मिरची टाकायला पाहिजे काटे आणि जरा भाजायला पाहिजे. मिरच्या लाल होत्या कांदा लाल होता मिक्स टाकायचं कांदा हे मिरची एकदम टाकलं त्यामुळे ते पिठल्याची तयारी चालू आहे. संघमध्ये पिठलं बनवणं चालू आहे बघा. मीठ पण नीमपत्ती लावायला लागले याचं काही काम नाही. माझ्या वरती आई आहे पेक्षा मोठा आहे वरती आणि थोडी मिरची का नाही तुम्ही नंतर टाकायला पाहिजे होतं. सगळं टाकलं का नाही त्यामुळे ते झाली पाहिजे ना मिरची पण तेरा आता एक जण हो म्हणतं
पहिला कांदा भाजून घ्या. कांदा होऊ देतो थोडा लालसर आलं की नाही. थोडं तेल टाकून घालायचं. पेरायचं सगळं बाजरी. बाजरीचे सुन काय करायचं? पूर्ण बाजरीच्या गरमागरम भाकऱ्याचा थप्पा लागलेला आहे. 2 चुली चालू आहेत. त्या कपड्यामध्ये असं मस्त गुंडाळून ठेवतात, म्हणजे एकदम नरम नरम आणि गरम गरम खायला मिळतात. आता ते पाणी उकळी आले ना, मग हे ओतून घोटायचं. नाही मीठ टाकलंय टाकलंय थोडंसं घाल. नाही टाकायचं मीठ आहे ते. एक घाल ते आज अंदर ढाला. मावशीला दाखव. जरा पातेला इकडे वाचलं ना. हा बॉल. जसा बाजरीच्या भाकरीचा कारखाना चालू आहे, त्याप्रमाणे आपली प्रोसेस चालू आहे. एका जागेला पीठ मळणं, एका जागेला गोळा तयार करून भाकरी चुलीवर टाकणं. तशा 2 चुली आहेत. या भाकऱ्या खायला किती गोड असणार बघा, कारण त्यांचा भाव पण आहे त्याच्यात, भक्तिभाव. त्या हृदयाचा भाव पण त्याच्यामध्ये उतरलेला आहे. तर ती प्रेमाची भाकरी किती गोड लागेल बघा. टाकलंय गरम. हे पिठलं चालू पाणी आहे. अगोदर उकळीच्या अगोदर थंड पाण्यानं. नाही टाकायचं. हे पातेलं धुवून टाकायचं. त्याच्यामध्ये त्याला काही नाही. आम्ही थोडं शेंगदाणे पण ओबड दोबड वाटलं. हा मी तेच म्हणत होते, तर नाही घालत म्हणलं. नाही घालत पण भाकरी बरोबर खायचं नाही खात. आणि पोळी बरोबर खायचं. आता नको टेस्ट नको, जाऊ दे, देवाला वगैरे दाखवत. पण सवय करायची. हलून घाल खाल. जास्त केलं का नाही, त्यामुळं म्हटलं काय मागणं मीठ भेटत नाही. टाकलं आता काय राहू दे सर. काय चाललंय यांचे? हो. नाही आलेली आहेत, घराचं काम आपटून वगैरे. रामकृष्ण हरी. आता ती ओम शांती. आता ते कोथिंबीर थोडी कोथिंबीर कमी पडली ना, आधी चिरलेली होती त्याच बहिणीने. आता ते परत शेतातनं ताजी ताजी वस्तू तोडून आणलेली आहे, ते चिरतात ते. कारण आता पिठल्यामध्ये टाकायची आहे.
हे पिठलं थोडं थोडं उकळायला लागलेलं आहे, उकळायच्या तयारीमध्ये आहे. या मंदिरात जास्त येते म्हणते ती, इथे शांतता असते. हा ये वाले भी आते, नींबू वाले भी आते. सुबह तो महादेव मंदिर वहीं पे गई थी. फोडणी नाही टाकत अजून, गरम पाणी करून घ्यायचं. आता खाताना एवढा पाहिजे. हा तुला खाताना असं पाहिजे, एवढं टाकावं लागेल का? हा थोडं गरम पाणी करून टाक. खूप हेल्प चालू आहे. गरम नाही केलं तर हो, मग सकाळी झाडून वगैरे काढलं गुरुबाईला हलवायला पाहिजे. हो छान आहे ना. इकडे बघा मोबाईल बघू. मोबाईल बघा. चव जाईल ग मग, कारण ते गरम करावं लागलं आता पाणी. तरी मी मग म्हटली सगळं टाकलं. सगळं टाकलं ते, सगळं टाकलं ना, हो, मग सगळं टाकलं. तेच ना. मग गरम करून टाकायचं का चुलीवर? गरम करून झालं पिठलं तयार करण्याची आलेली आहे त्याला. ही आता एक दुसरी चूल चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी पिठल्यामध्ये टाकण्यासाठी. बाजरीची एक ज्या 2 चुली चालू होत्या, आता एक चूल आता बंद झालेली आहे. त्या चुलीवर पिठल्यामध्ये पाणी टाकण्यासाठी ते गरम पाणी चालू केलेलं आहे. एक चूल चालू आहे, अजून थोड्या भाकऱ्या बनवायच्या आहे. जेवढ्या बनलेल्या आहे, भाकरीची थप्पी लागलेली आहे. आधी जो ठेचा बनवला होता तो पिठल्यामध्ये टाकलेला आहे. आता हा नवीन थोडी तिखट मिरची असते त्याचा ठेचा बनवण्याची तयारी चालू आहे. या दोघी दीदी, बहिणी, माताजी, जे पण आपण काही म्हणू, सेवाधारी, आत्महत्या सेवा असते ते, अशी सेवा जी पण सेवा भेटली ते करतात. भक्त आत्मा, त्यांची सेवा चालू आहे. भाकरीच्या 2 चुली चालू होत्या, त्यामध्ये एक मध्ये बेसनमध्ये पिठल्यामध्ये पाणी टाकण्यासाठी इथं ठेवलेलं आहे. आता हे लास्ट शेवटची भाकरी, इथे भाकरीचा बॉल, पूर्ण भाकरी गोल फुलते बॉल गरमागरम. लास्ट इथं बेसनसाठी, बेसनमध्ये कमी पडलेलं आहे. इथे गरम पाण्याची तयारी चालू आहे पिठल्यामध्ये टाकण्यासाठी. हे बघा कशी पिठल्याला उकळी आलेली आहे. पिठलं बदून आलं का तोंडात पाणी.
काय नाही होत. शेंगदाणे भाजून घ्या आणि तेल घालताना आधी नुसतं मिरच्या फ्राय करा म्हणजे मग पाणी हे होऊन जाईल. एका एक चूल थंड करण्यात येत आहे कारण काम संपलेलं आहे. ही बघा चूल ज्यावर भाकरी बनवल्या होत्या ते लास्ट प्रोसेस चालू आहे. ते आमच्या ग्रुपचे ॲडमिन कल्पनाताई करत आहे. पिठलं बघून घ्या ना. आपल्या ग्रुपमध्ये दिशा म्हणतात लास्ट भाकरी उलटणाने करा त्याला काय होते. आता ठेचा बनवण्याची तयारी चालू आहे. तिथे ग ताट. ताजी ताजी हिरवी मिरची अगं याच्यात नाही टाकलं चप्पल काढ. ए स्वाती अगं याच्यात काय होत तेल टाकू का त्याच्यात थोडं पाणी येऊ दे सुकू दे त्यांना. हां बघा त्यांनी खाली लाकूड आणलेलं आहे. पाणी आहे ना म्हणून ते पाणी पाणी आहे ना मिरच्यांना पाणी भाकरी संपलेली आहे. त्या चुलीवर ठेचा बनवण्याचं काम चालू आहे. जिरे टाकून दे जिरे टाकून दे जिरे खूप जळत नाही बना रहे हो. हाँ इसी के अंदर मिर्च डालते हैं और जीरा और आता भाकऱ्या झाल्या बाजरीच्या, पिठलं झालं. आता ही सलाटाची तयारी चालू आहे. कांदा, प्याज आणि काकडी या एक दीदी येत आहे. जसं जसं ज्यांना जसं घराचं काम आपटून ज्यांना इंटरेस्ट आहे त्याबरोबर काऊबाई मंदिरात पिठलं भाकरीची पिकनिक आहे त्या येत आहे. सगळ्यांना जसा जसा वेळ भेटत आहे तसा येत आहे. 5 बजे जाते हैं हम. ठेचा इधर घूमने जाते हो इधर ही साइड इधर ही तुम्ही गाणं ऍड करणार आहे का त्याच्यामध्ये मग हां हे ठेचा बनवत आहे पण किती मेहनतीने चालू आहे. मिरच्या भाजल्या, लसूण भाजलं, थोडंसं तेल टाकलं ते पण चुलीवर आता निमपत्ती भाजू राहिले. शेंगदाणा अभी आता यहाँ पे जो आपण जे सगळं शेकलं होतं ना ते तव्यावर त्याचा कच्चा ठेचा आपण म्हणतो ना तो ठेचा बनवण्याचं काम चालू आहे. ते बघा मिक्सीमध्ये पण नाही. आता आपण पिकनिकमध्ये आलेलो आहोत. खुल्या सगळ्या जंगलाच्या वातावरणात नॅचरल तर त्याच्यात असं कुटून म्हणजे याचा स्वाद पण वेगळाच असतो है ना. ते कुटून ठेचा बनवण्याचं काम चालू आहे. एक कच्चे सलाद सगळा सेवादारी बहिणींचा ग्रुप बसलेला आहे. ज्यांना जशी सेवा मिळत आहे त्याप्रमाणे त्यांचं सेवाचं काम चालू आहे.
हे बघा आता हाताने असं करून ते शेंगदाण्याचे छिलटे काढत आहे. हा ना, हाताने जसा वेळ तसं आपण म्हणतो की परिवर्तन व्हायला पाहिजे. तर पिकनिकमध्ये खुल्या याच्या ओपन वातावरणामध्ये आपल्याला वस्तू बनवायच्या आहे, लेकिन वो नॅचरल तरीकाने. आणि यांनी हाताने चुरून ते असतात ते पण काढून घेतलं शेंगदाण्याचे, कारण आता कुठणार आहे त्याचा ठेचा बनवला. खरंच हा ऑल तर आहेच, ऑल तर आहेत. तुम्ही बरोबर आठवण करता म्हटलं. गावाला गेल्यानंतर हरिपाठ मंडळाचं आपलं ते आहे त्यांचे. आता आरती चालू झालेली आहे. त्यानंतर आम्ही जो प्रसाद बनवलेला आहे ते सगळे मिळून घेणार आहोत. जय ही जय. महाराज की जय. जय. हो ना, भाकरीचे तुकडं कृष्णा कसं रे आता काऊबाई देवीला नैवेद्य दाखवत आहे. पिठलं, भाकरी, सलाड, मिठाई. तसंच वाटून द्यायचं. इकडे ये, चाल. तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलंय तुला. तू बसू नको, इथे ये. बस तिथे पण प्रसाद घे. सगळ्याला लावलंय का कुंकू? म्हणजे असं हो ना. नाही द्या, हे करून राहिलं तर परत सगळ्यांना प्रसाद देण्याचं काम चालू आहे. हो आता घेऊन. ओम शांती. रामकृष्ण हरी. आता आरती झालेली आहे. प्रसाद देण्याचं काम चालू आहे. त्यानंतर आम्ही सगळेजण पिठलं भाकरी नैवेद्य दाखवून झालेला आहे देवाला. बसा अशा एक लाईन 2 लाईन करू आपण अशा.